सुप्रभात. स्वागत आहे तुमचं आजच्या राशी भविष्यामध्ये. तर मग चला सुरुवात करूयात आजच्या राशी भविष्याला आणि जाणून घेऊयात की आज कोणाच्या आयुष्यामध्ये काय घडणार आहे ते. सर्वात पहिली रास मेष रास. श्री गणेशजी सांगतात की मेष राशीच्या लोकांसाठी आजचा दिवस हा खूप चांगला आहे. तुमची लोकप्रियता आज वाढेल आणि तुम्ही इतरांवरती चांगला प्रभाव टाकण्यामध्ये यशस्वी व्हाल. जर तुम्ही वरिष्ठांशी वाद घालणं टाळलं तर तुमच्या व्यवसायामध्ये आज तुम्हाला चांगली प्रगती होताना पाहायला मिळेल. तुमचे शत्रू आज तुमचं काहीही बिघडवू शकणार नाहीत, कारण तुमचा गुरु आज स्ट्रॉंग राहणार आहे. तुम्ही इतरांना दिलेला सल्ला त्यांना आज फार उपयोगी ठरेल, परंतु तुम्ही तो तुमच्या स्वार्थासाठी देताय असा गैरसमज समोरचा व्यक्ती करून घेऊ शकतो. तुम्हाला मनोरंजनाच्या साधनांमध्ये आज जास्त रस वाटेल. तुमच्या कुटुंबातील जीवन हे खूप शांत आणि आनंदी राहील. आज नशीब 71% तुमच्या बाजूने राहील. तुम्ही आज श्री हनुमान चालिसाचं पठण करा. आता पुढची रास वृषभ रास. श्री गणेशजी सांगतात की वृषभ राशीच्या लोकांसाठी आजचा दिवस हा योजना पूर्ण करण्यासाठी उत्तम आहे. तुम्ही केलेल्या योजना आज यशस्वी होतील आणि तुम्हाला चांगले फायदे मिळतील. नोकरी करणाऱ्यांना कामाच्या ठिकाणी त्यांच्या कामासाठी आणि निष्ठेसाठी नक्कीच प्रशंसा आणि आदर मिळेल. तुमच्या मेहनतीनं आणि हुशारीनं तुम्ही तुमचं जीवन हे अधिक सुखकर बनवू शकाल. कामाच्या ठिकाणी तुमच्या कामाची आज भरपूर प्रशंसा केली जाईल. तुमचे वरिष्ठ अधिकारी तुमच्यावरती आज खुश राहतील. आर्थिकदृष्ट्या आजचा दिवस हा तुमच्यासाठी अत्यंत शुभ आहे. आज नशीब 79% तुमच्या बाजूने राहील. तुम्ही आज श्री गणेशांचं पूजन करा, हे तुमच्यासाठी फायदेशीर राहील. आता पुढची रास मिथुन रास. श्री गणेशजी सांगतात की मिथुन राशीच्या लोकांसाठी आजचा दिवस हा कला, साहित्य, लेखन, संगीत, चित्रपट आणि खेळ यांच्यासारख्या क्रिएटिव्ह कामांमध्ये काम करणाऱ्यांसाठी चांगला राहील. तुम्हाला तुमची प्रतिभा दाखवण्यासाठी आज संधी मिळेल आणि आकर्षक डील्सही मिळतील. नवीन व्यवसाय सुरू करण्याचा विचार तुमच्या मनामध्ये येऊ शकतो किंवा तुम्ही तो प्रत्यक्षामध्ये आणू शकता. आज नशीब पूर्णपणे तुमच्या सोबत राहील. तुम्हाला स्वतःसाठी यश आणि कीर्ती मिळेल. आज नशीब 95% तुमच्या बाजूने राहील. तुम्ही आज भगवान सूर्यदेवांना जल अर्पण करा. आता पुढची रास कर्क रास. श्री गणेशजी सांगतात की कर्क राशीच्या लोकांसाठी आजचा दिवस हा आर्थिक फायद्याचा आहे. तुम्हाला आज खूप धनलाभ होऊ शकतो. उत्पन्नाचे नवनवीन स्रोत निर्माण होतील. व्यवसायाच्या दृष्टीनं आजचा काळ खूप चांगला आहे आणि त्याचे परिणाम तुमच्या बाजूने येतील. तुमच्या वैयक्तिक आयुष्यामध्ये आज सर्व काही ठीक राहील. आज व्यापारी वर्गाला विशेषतः चांगली फळं मिळतील, ज्यामुळे तुम्हाला धनलाभ होण्याची दाट शक्यता आहे. आज नशीब 81% तुमच्या बाजूने राहील. तुम्ही आज गरजू लोकांना मदत करा. आता पुढची रास सिंह रास. श्री गणेशजी सांगतात की सिंह राशीच्या लोकांसाठी आजचा दिवस हा त्यांच्या सहकाऱ्यांमध्ये लोकप्रियता वाढवणार आहे. व्यावसायिकदृष्ट्या सर्व काही आज सुरळीत चालेल आणि तुम्हाला चांगली प्रगती मिळेल. तुमची कमाई आज वाढेल आणि तुम्हाला आर्थिक लाभ मिळण्याचे नवनवीन मार्ग सापडतील. आज तुम्ही तुमच्यापेक्षा मोठ्या आणि सज्जन लोकांचा आदर करण्यामध्ये पुढे असाल. आज नशीब 80% तुमच्या बाजूने राहील. तुम्ही आज शिवलिंगावरती जल अर्पण करा. आता पुढची रास कन्या रास. श्री गणेशजी सांगतात की कन्या राशीच्या लोकांसाठी आजचा दिवस हा खूप चांगला आहे. तुम्हाला वरिष्ठांकडून आज पूर्ण सहकार्य मिळेल आणि तुमची कमाई, व्यापार आणि कामांमध्ये वाढ होईल. जर तुम्ही नोकरी करत असाल तर तुम्हाला पगार वाढ किंवा बढती मिळू शकते. तुम्ही काही धार्मिक कार्यामध्ये सहभागी होऊ शकता, ज्यामुळे तुमची सामाजिक लोकप्रियता वाढीस लागेल. आज तुमची एखाद्या जुन्या मित्राशी किंवा ओळखीच्या व्यक्तीशी भेट होईल, ज्यामुळे तुमच्या चेहऱ्यावरती आनंद दिसेल. आज नशीब 86% तुमच्या बाजूने राहील. तुम्ही आज पिवळ्या वस्तूंचं दान करा. आता पुढची रास तुळ रास. श्री गणेशजी सांगतात की तुळ राशीच्या लोकांसाठी आजचा दिवस हा तुमच्या इच्छा पूर्ण करणार आहे.
व्यावसायिकदृष्ट्या तुम्ही महत्त्वाकांक्षी योजना सुरू करू शकता. जर तुम्ही उच्च शिक्षण किंवा नोकरीसाठी परदेशामध्ये जाऊ इच्छित असाल तर तुम्हाला निराश होऊ लागेल. तुमच्या कामामध्ये आज यश वाढेल आणि नवीन संपर्क प्रस्थापित होतील. तुम्ही काही प्रभावशाली लोकांना भेटाल. आज तुम्ही तुमच्या शत्रूंना तुमच्यावरती हावी होऊ देणार नाही, उलट त्यांना हरवण्यामध्ये तुम्ही यशस्वी व्हाल. आज नशीब 85% तुमच्या बाजूने राहील. तुम्ही आज हनुमानांची पूजा करा. आता पुढची रास वृश्चिक रास. श्री गणेशजी सांगतात की वृश्चिक राशीच्या लोकांसाठी आजचा दिवस हा कामाच्या ठिकाणी खूपच ऊर्जावान आणि आशावादी राहील. तुम्ही तुमच्या वागणुकीमध्ये खूप यशस्वी व्हाल आणि ग्राहकांशी चांगले संबंध निर्माण कराल. तुम्ही तुमच्या गोड बोलण्यानं आणि हुशारीनं कामामध्ये यश मिळवाल. तुम्ही तुमच्या क्षमतेची जाणीव करून देण्यासाठी मिळालेल्या संधींचा पुरेपूर फायदा घ्याल. आज नशीब 84% तुमच्या बाजूने राहील. तुम्ही आज भगवान गणेशांची आराधना करा. ते तुमच्यासाठी लाभदायक ठरेल. आता पुढची रास धनुरास. श्री गणेशजी सांगतात की धनुराशीच्या लोकांसाठी आजचा दिवस हा तुमच्या प्रयत्नांना फळ देणारा ठरणार आहे. तुमचा आत्मविश्वास आज वाढेल. तुम्ही नवीन भागीदारी किंवा संघटनेमध्ये सामील होऊ शकता. तुमचा सामाजिक संपर्क आज वाढीस लागेल आणि तुम्ही काही महत्त्वाचे संबंध प्रस्थापित करू शकाल. तुम्ही कुटुंबासोबत आज चांगला वेळ घालवाल आणि प्रवासाचा आनंद घ्याल. कामामध्ये तुम्हाला चांगला नफा होईल. तुमच्या नवीन कल्पना आणि कामाच्या पद्धतीची प्रशंसा आज केली जाईल. आज नशीब 76% तुमच्या बाजूने राहील. तुम्ही आज पिंपळाच्या झाडाखाली दिवा लावा. आता पुढची रास मकर रास. श्री गणेशजी सांगतात की मकर राशीच्या लोकांसाठी आजचा दिवस हा आरोग्याच्या दृष्टीने थोडासा नाजूक राहू शकतो. तुम्हाला आज जुन्या आजारांचा त्रासही होऊ शकतो किंवा तुमच्या अंगामध्ये दुखणं जाणवू शकतं. आर्थिकदृष्ट्या पैशांची अडचण तुमच्या असंतोषाचं कारण बनू शकतं. मात्र कामाच्या क्षेत्रामध्ये आजचा दिवस हा तुमच्यासाठी अत्यंत फायदेशीर ठरेल. तुम्ही आज नवीन भागीदारीमध्ये सामील होऊ शकता. तुमचा सामाजिक संपर्क देखील आज वाढीस लागेल. तुम्ही कुटुंबासोबत आजची संध्याकाळ अगदी चांगली घालवाल आणि लांबच्या प्रवासाचा आनंद घ्याल. कामामध्ये तुम्हाला आज चांगला फायदा होईल. तुमच्या नवीन कल्पना आणि तुमच्या कामाच्या पद्धतीची सगळीकडे प्रशंसा केली जाईल, त्यामुळे तुम्ही आज आनंदी राहाल. आज नशीब 72% तुमच्या बाजूने राहील. तुम्ही आज भगवान विष्णूंची आराधना करा. आता पुढची रास कुंभ रास. श्री गणेशजी सांगतात की कुंभ राशीच्या लोकांसाठी आजचा दिवस हा स्पर्धांमध्ये भाग घेणाऱ्यांसाठी मिश्र परिणाम देणारा असू शकतो. व्यावसायिक कामांमध्ये काही अनावश्यक ताणही निर्माण होऊ शकतो. ज्या व्यावसायिक निर्णयांमध्ये आर्थिक धोका आहे त्यासाठी आजचा काळ योग्य नाही. मात्र आज तुमची मानसिक सुस्ती दूर होईल आणि तुम्हाला सर्व बाजूंनी शुभ बातम्या मिळतील. आज नशीब 91% तुमच्या बाजूने राहील. तुम्ही आज भगवान श्रीकृष्णांची पूजा करा. आता पुढची रास मीन रास. श्री गणेशजी सांगतात की मीन राशीच्या लोकांना, नोकरी करणाऱ्या लोकांना खास करून आजचा काळ फारसा अनुकूल नाही. अनोळखी लोकांशी व्यवहार करताना तुम्ही सावधगिरी बाळगा. लोकांशी तुम्ही संवाद साधा आणि स्वतःला आराम करण्यासाठी थोडासा वेळ द्या. तुमची वाणी आज मधुर राहील, ज्यामुळे तुम्ही इतरांना तुमच्याकडे आकर्षित करण्यामध्ये यशस्वी व्हाल. तुमच्या कामामुळे तुमच्या कुटुंबासोबतच्या वेळेमध्ये अडथळा येऊ देऊ नका. आजचा दिवस हा तुम्हाला स्पर्धांमध्ये भाग घेणाऱ्यांसाठी संमिश्र परिणाम देणारा राहील. व्यावसायिकांसाठी कामांमध्ये काही अनावश्यक काम तुम्हाला करावं लागेल, परंतु तुमची आर्थिक स्थिती मात्र आज चांगली राहील. तुमची मानसिक सुस्ती आज दूर होईल आणि तुम्हाला बऱ्याच ठिकाणावरनं चांगल्या आनंददायी बातम्या मिळतील. आज नशीब 83% तुमच्या बाजूने राहील. तुम्ही आज योग आणि प्राणायामाचा अभ्यास करा. तर मग मित्रांनो, अशा पद्धतीने राहणार आहे आजचं राशी भविष्य. तर मग हा व्हिडिओ, ही माहिती तुम्हाला कशी वाटली हे तुम्ही आम्हाला कमेंट करून नक्कीच सांगा. आणि जर आवडली असेल तर आपल्या जवळच्या मित्रमंडळींसोबत देखील
हा व्हिडिओ तुम्ही शेअर करायला विसरू नका. धन्यवाद.